नागपुर में राजस्व मंत्री चंद्रशेखर बावनकुले ने विपक्ष पर तीखा हमला बोला। उन्होंने कहा कि महाराष्ट्र में आरक्षण और सोड़ती की प्रक्रिया पूरी तरह पारदर्शी है और उस पर सवाल उठाना गलत है। बावनकुले ने कहा कि नागपुर समेत प्रमुख महानगर पालिकाओं में महिला महापौर बनने जारी है। वहीं उन्होंने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस के नेतृत्व की तारीफ करते हुए कहा कि राज्य विकास की दिशा में आगे बढ़ रहा है। अन्य कई महत्वपूर्ण मुद्दों पर उन्होंने बातचीत की। आइए सुनते क्या कहना है उनका। महाराष्ट्राच्या सोडती ह्या ज्या पद्धतीने पारदर्शकपणे सर्वांसमक्ष आणि संपूर्ण कॅमेऱ्याच्या सीसीटीव्ही सर्व्हेलन्सच्या नियंत्रणामध्ये होतात। कुठल्याही पद्धतीचा कुठलाही त्यामध्ये हस्तक्षेप करता येत नाही अशा सोडतीमध्ये। पण वडेट्टीवार आता ज्या पद्धतीने बोलतात, खरं तर वडेट्टीवारकडनं अशा पारदर्शी विषयावर कलंक लावण्याची जी पद्धती आहे ती वडेट्टीवारला न शोभणारी आहे। शेवटी महिला आरक्षण होत असताना किंवा SC ST आरक्षण होत असताना कुठल्याही पद्धतीचा कुणाचे हस्तक्षेप त्या ठिकाणी चालत नाही, कुणी करत नाही। आणि अशा पारदर्शी प्रशासनामुळेच आज महाराष्ट्राची पत ही देशामध्ये आहे। त्याला नागपूरला महिला आली आहे, मी आमच्या सर्व महिलांचं अभिनंदन करतो की महिला महापौर या ठिकाणी जे होणार आहेत, शेवटी 50% जे आपलं रिझर्वेशन आहे त्या रिझर्वेशनातून आपल्याला या ठिकाणी महिलांना संधी मिळाली आहे। नागपूरमध्ये एका महिलेला संधी मिळतं हे चांगली गोष्ट आहे। आणि महाराष्ट्रातील चांगल्या ज्या महत्त्वाच्या महानगरपालिका आहे त्या ठिकाणी महिला या ठिकाणी महापौर होणार आहे। पुण्याला आपण बघितलं असाल तिथेही महिला महापौर होणार आहे, नाशिकचंही बघितलं असाल। त्यामुळं मला असं वाटतं की हे चांगली गोष्ट आहे। आता वडेट्टीवारवर टिप्पणी करणे काही योग्य नाही। वडेट्टीवार स्वतः हुशार आहेत, त्यामुळे त्यांनी केवळ या ठिकाणी जो आक्षेप घेण्याचा प्रयत्न केला किंवा जे काही नागपूरमधून मिश्किल या ठिकाणी टिप्पणी करण्याचा प्रयत्न केला ते केवळ त्यांनी मला वाटतं जाणीवपूर्वक केला असेल असं दिसतं। भास्कर जाधव यांनी म्हटलेलं आहे की मुंबईमध्ये शिंदे यांच्या शिवसेनेने ठाकरे यांना समर्थन द्यावं महापौर निवडणुकीसाठी, तीच बाळासाहेब ठाकरे यांना खरी श्रद्धांजली असेल। कोणी म्हटलं? भास्कर जाधव। ठीक आहे, हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंचा जन्मदिवस आहे, त्यांना आम्ही अभिवादन केलं आहे। या जन्मदिवसाला कुणी राजकीय जोडू नये, आणि या ठिकाणी राजकीय भाष्य बाळासाहेबाच्या जन्मदिवसानिमित्त करणे हे बाळासाहेबांच्या संपूर्ण जीवनशैलीमध्ये यामध्ये याला कधीच स्थान आलं नाही आहे। त्यामुळं त्यांनी याचा तारतम्य बघायला पाहिजे की बाळासाहेबाच्या जयंती उत्सवाच्या दिवशी अशा पद्धतीचे राजकीय स्टेटमेंट करणे हे भास्कर जाधवला किती शोभलं आहे मला पाहिजे। हो, सतेज पाटील म्हणाले की मुख्यमंत्र्यांनी दावोसला जाऊन किती गुंतवणूक आली या संदर्भात एक श्वेतपत्रिका माननीय देवेंद्र फडणवीसजी यांनी जेव्हा एखादी गोष्ट बोलली आहे ते स्वतः जाऊन त्या ठिकाणी महाराष्ट्राच्या विकसित महाराष्ट्राच्या संकल्पाला घेऊन काम करतात आहे। या महाराष्ट्राला सुजलाम सुफलाम करण्याचा प्रयत्न करतात आहे। या महाराष्ट्राच्या 50 लाख युवा परिवारांना युवा मुलांना नोकरी देण्याचा प्रयत्न करतात आहे, रोजगार देण्याचा प्रयत्न करत आहे। प्रत्यक्ष अप्रत्यक्षपणे करोडो रोजगार निर्मिती होणार आहे। अशा वेळी शंका व्यक्त करणे आणि तेही देवेंद्र फडणवीसजींच्या व्यक्तिमत्वावर, ज्या व्यक्तिमत्वाने या महाराष्ट्राला मजबूत करण्याचा आणि या महाराष्ट्राकडे विकासाकडे नेण्याचा प्रयत्न केला आहे, त्यामुळं देवेंद्रला तुम्ही जे मागाल ते देवेंद्रजी देतील। ते पारदर्शी आहेत, गतिमान आहेत, लोकाभिमुख आहेत, आणि त्यामुळं देवेंद्रजींच्या या जी कर्तव्य त्यांनी केलं आहे दावोसमध्ये या महाराष्ट्राला पुढे नेण्याचं, 14 कोटी जनता आज देवेंद्रजींच्या पाठीशी भक्कमपणे त्यांच्या कर्तृत्वाला सलाम करते आहे। आणि त्यामुळं सतेज पाटलांच्या त्या ठिकाणी अशा मागण्या वगैरेला फार काही चिंता करायची गरज नाही। आमच्या महाराष्ट्र जनतेला मात्र संपूर्ण देवेंद्रजींच्या या 30 लाख कोटीच्या गुंतवणुकीवर विश्वास आहे। आणि मलाही विश्वास आहे की ज्या पद्धतीचे पॅकेजेस महाराष्ट्र सरकारने गुंतवणूकदाराकरता तयार केले आहेत किंवा त्या ठिकाणी इन्व्हेस्टरकरता तयार केलेले आहेत किंवा कॉर्पोरेटकरता तयार केलेले आहेत, हे जे काही आम्ही या ठिकाणी पॉलिसी आणल्या आहेत, आमच्या देवेंद्रजींनी पॉलिसी आणल्या आहेत, त्या पॉलिसीमुळेच आज महाराष्ट्राचं क्लायमेट चांगलं आहे, वातावरण रोजगारभिमुख आहे।
आणि म्हणून या ठिकाणी एवढे करार होत आहेत. राज ठाकरे यांनी म्हटलेलं आहे की मी आज एक शब्द देतो की जे राजकारण बदललेलं आहे त्याच्यात मी थोडी लवचिक भूमिका घेतली तर ती जनतेच्या आणि महाराष्ट्राच्या हितासाठी असेल. ठीक आहे ना, चांगलंच आहे. महाराष्ट्राचे संस्कार संस्कृती अशीच आहे की सर्वांनी एकत्र येऊन राज्य पुढे नेलं पाहिजे. राज्याच्या विकासाकरता सर्वांनी एकत्र आलं पाहिजे. हेच या महाराष्ट्राला अभिप्रेत आहे.